मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्ध्याय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया संताचिया। त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका। तुम्ही वाजवा, काय म्हणत नाही कोणी, वाजवा विठला विठला। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता। ओम नमो जय गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा मजवरी। आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी विना शोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वदा। नमन माझे गुरुवर्या सुखी मूर्ती करुणालया संत श्रोतयाच्या पाया अभेदा भेद करुणी। आता नमो श्री पांडुरंगा तुवा यावे कथेचिया प्रसंगा निरसुनी माझिया भवसंघा करी कृपा मजवरी। आता येथे साह्य मज करावे देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगोनी। काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठला विठला। सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सुप्रस्तुत प्राप्तस्थळी। पावन पुण्यक्षेत्र पिंपळखुटणा नगरीमध्ये सालाबादाप्रमाणे याही वर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या क्रमांकाची सेवा तुम्हा सर्व संत श्रोते मायबापाच्या वतीनं आलेली आहे। आणि या कीर्तनाचे यजमान धाराजी महादाजी सावळे यांच्यातर्फे महाराजा कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। परमात्मा जशी बुद्धी देईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न आहे। विठला विठला विठाला 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 विठाला
कीर्तनाचा जर प्राण काही असेल महाराज ती म्हणजे ध्वनी सेवा साऊंड सिस्टीम एकदम नंबर एक सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी म्हणजे सगळेच बरं हो सुंदर अशी महाराज ध्वनी सेवा साऊंड सिस्टीम आहे आणि कीर्तनाचा उजवा अंग काही असेल तर तीही म्हणजे गुणीजन मंडळी एक एकाहून बळी रे हाती के पाव में सबके पाव महाराष्ट्राचं महाराज लाडके गायनाचार्य गानगंधर्व गायनाचार्य संगीत अलंकार महाराष्ट्र भूषण ज्यांच्याकडे पाहिले की वारकरी संप्रदायाची आचारसंहिता कळसे अशी रामानंद ढाले गुरुजी आज माझ्या कीर्तनात आहेत ही भाग्याची गोष्ट आहे ही भाग्याची गोष्ट आहे त्याचबरोबर भजन सम्राट रामकिशनजी महाराज सुरवाडीकर असतील त्याचबरोबर पंडित महाराज असतील संतोष महाराज असतील आणि मृदंग महावीर मृदंगाचार्य वैभव महाराज असतील आणि संपूर्ण महाराज भारतभर नवे नवे जगभर हे कीर्तन महाराजांना पाहायला मिळणार आहे असे आमचे परममित्र अमोल पाटील तेही सुद्धा यूट्यूब चॅनल घेऊन आलेले आहेत ते सुद्धा असतील सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात विठला विठला लाईन खूप मोठी आहे मला काही नावही माहीत नाहीत म्हणून सगळे महाराज राहिले असतील कोणी ते नका होऊ नाराज सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात विठला विठला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान परमात्म्याचं नावाचं महत्व सांगतात परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे ते कसं केलं पाहिजे सदा भगवान सुद्धा अर्जुनाला म्हणतात सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रतः अन्यन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः जे नित्य माझं नामस्मरण करतात त्याच्या जवळ मी राहतो मग सगळे महाराज भजन कीर्तनामध्ये दंग आहेत सुंदर गावकरी मंडळीचे नियोजन आणि आज सप्ताहाचा पहिला दिवस वारकरी संप्रदायाची जी आचारसंहिता आहे त्याच्यामध्ये असं आत्तापर्यंत चालत आलेली परंपरा आहे पहिल्या दिवशी एकतर भगवान परमात्म्याच्या नामाचं वर्णन व्हावं नाहीतर देवाच्या स्वरूपाचं वर्णन व्हावं म्हणून अल्पबुद्धीला सुचलेला असा नाम प्रकरणातला अभंग विठला विठला आणि देवाचंच नाव पहिल्यानं का घ्यायचं त्याचं एकच कारण आहे प्रत्येक गोष्ट सुरू करताना माणसाला मंगल म्हणजे शुभ वाटते सखल मंगल निधी सखल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामादी श्री विठ्ठलाचे नाम मंगल निधी सकळ मंगल निधी निधी श्री विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नाम आधी मनकार जना श्री विठ्ठल नाम वाचे कार मन कार श्री विठ्ठलाचे नाम वाचे ओ सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामादी श्री विठ्ठलाचे नामादी ओ मंगल निधी सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामादी विठ्ठलाचे वाजवण टाळे सर्वांमध्ये मंगल काही असेल तर ते भगवान परमात्म्याचं नाव आहे हो सांगितलं महाराज काय म्हणले बघा मंगलमूर्ती म्हणून कोण्या देवाकडे बघतो आपण स्पष्ट करा सर आवाज ओंकार महाराज स्पष्ट करा आवाज पांगू देऊ नका स्पष्ट करा मंगलमूर्ती म्हणून कोण्या देवाकडे बघतो आपण गणपती बाप्पाकडे आणि आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये कोणतंही मंगल कार्य करायचं असेल गणेशाचं नाव घेतल्याशिवाय मंगल कार्य सुरू होत हो श्री गणेशाय नमः आणि मग महाराज कोणताही धार्मिक असू द्या कोणतंही मंगल कार्य असू द्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती कसे झाले ते ऐका विठला विठला आणि परमात्म्याचं नामचिंतन मंगल आहे त्यामुळे तुम्हाला मी ते चरित्र सांगणार आहे ज्यावेळेला असं सांगतात भगवान शंकराची पत्नी सती माता
दक्षानं अपमान केला आणि यज्ञकुंडामध्ये प्राणाची आहुती देऊन टाकली. सती माता ज्यावेळेला जळून भस्म झाल्या आणि जळालेलं अर्ध शरीर भगवान शंकरानं आपल्या खांद्यावर घेतलं आणि भारतभर फिरले, नाही जगभर फिरले. आणि फिरल्याच्या नंतर सती मातेच्या, भवानी मातेच्या शरीराचा तुकडा, मांसाचा तुकडा, रक्ताचा थेंब जिथं जिथं पडू लागला तिथं तिथं आदिमाया शक्तीचे शक्तिपीठ तयार झाले. शक्तिपीठ तयार झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत. किती पीठ आहेत? 3.5 पीठ आहेत. माहिती आहे का तुम्हाला? हो. रात्री हेच अभंग घेतला होता आणि मी हेच विचारलं. एक म्हातारी उठली, ती म्हणली महाराज मला माहिती आहे. म्हणलं सांगा माय. ती म्हणली चुनपीठ, गव्हाचं पीठ. तिला म्हणलं भजच पीठ म्हणून नको माय, बस खाली. 3.5 पीठ आहेत. एक माहुरगड, दुसरी महाराज सप्तशृंगी, कोल्हापूर आणि तुळजापूर हे महाराष्ट्रातले 3.5 पीठ आहेत. विठला विठला. आणि भगवान शंकर कैलास पर्वतावर महाराज निरअवस्थेमध्ये बसलेले असताना हिमालयाच्या पोटी पार्वतीनं जन्म घेतला आणि भगवान शंकरला पार्वती माता प्राप्त झाल्या. ज्या वेळेला दोघांचा विवाह झाला, पार्वती माता नांदायला कैलास पर्वतावर आल्या आणि महाराज नवीन नवरी आता ओळखी पाळखी नाहीत. भगवान शंकर ज्या वेळेला सती मातेने देहाचा त्याग केला, एकटे असताना काही करायचं नाही. दोन्ही डोळे बंद करायचे आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. जगामध्ये पहिलं भजन जर कोण केलं असेल भगवान शंकरानं केलं. पहिलं नामचिंतन जर कोण केलं असेल तर भगवान शंकरानं केलं. आणि रात्रंदिवस एकाच नामाचा उच्चार महाराज, एकाच नामाचा उच्चार का? श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय राम जय राम. भजन करी महादेव, ओ राम पूजे सदा शिव, ओ राम पूजे सदा शिव. ओ श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव, सदा शिव राम पूजी सदा शिव. रात्रंदिवस रामनामाचा उच्चार केला. आणि ऐका, नामचिंतनाचे ढिगचे ढिग झाले, ढिगचे ढिग झाले, राशीच्या राशी पडल्या. बस थोडा कमी करा, ट्रबल द्या थोडासा. आणि ज्या वेळेला पार्वती माता आल्या, कैलासावर असंख्य राशी होत्या, असंख्य राशी होत्या. जुना काळ आठवा, शेतकरी माणसं आहेत तुम्ही सगळे. जुन्या काळात मळणी यंत्र नव्हते, मग काय होत्या? मळण माहित नाही तुम्हाला? मोटरसायकल घ्यायची, रोडच्या कडेला उभी करायची, 2 प्लास्टिकचे गिलास आणायचे, कुरकुऱ्याचा पुडा घ्यायचा, नाही तर मीठ तर आहेच. ही आताची मळण आहे. जुन्या काळात बैलाची मळण असायची. मग काय करायचं? शेतकऱ्याने ते मळायचं, मळल्याच्या नंतर उधळायचं आणि त्याची रास पडायची. बरं मला सांगा, रास पडल्यावर ती झाकायची का उघडी ठेवायची? तुम्हाला पटलं तर असं करा, नाही पटलं तर डायरेक्ट मान हलवायची. अशा हो, जेसीबी सारखी सगळी मान हलवायची नाही. मग काय करायचं? शेतकऱ्यानं ते रास झाकून टाकायची आणि झाकल्याच्या नंतर त्याला चेटकी लागू नये म्हणून त्याच्यामध्ये काय ठेवायचं? काय सांगू इतक्या पैशात, काय काय सांगू. किती ताण द्यायले तुम्ही. लोकांचा ताण घेऊन घेऊन वाळून गेलो, अंगाला अंग राहिलं नाही. तुम्ही तरी ताण देऊ नका, आपले माणसं आहे तुम्ही. काय ठेवायचंय? आतमध्ये लोखंड, हो, कुऱ्हाड असेल, इळा असेल, जे काय असेल, चेटकी लागू नये म्हणून, चेटकी लागू नये म्हणून. आणि मग ती रास मोजायची. कधी? दुपारी 12 वाजता नाही, दुपारी 1 वाजता नाही, दुपारी 2 वाजता नाही, ज्या वेळेला दिवस कल्ला म्हणायचे, म्हणजे 4:30-5 वेळची झाली तेव्हा, नाहीतर सकाळी 4:30 वाजता 5 वाजता ती रास मोजायला लागायचं. म्हणून तिला झाकून ठेवायची. आणि मग भगवानी शंकरानं सुद्धा नामचिंतनाच्या राशीच्या राशी कैलासावर केल्यात आणि त्या सगळ्या झाकून ठेवल्यात. पार्वती माता आल्या आणि भगवान शंकराला विचारलं, देवा हे कशाच्या राशी आहेत, ह्या कशाच्या राशी आहेत? पण परमार्थाचा नियम असा आहे, केलेला परमार्थ कधी सांगायचा नसतो. आणि परमार्थ जो सांगतो तो परमार्थ करीतच नसतो. का करीत नसतो? परमार्थ हा स्वतःसाठी आहे, लोकासाठी नाही. म्हणून परमार्थ केलेला कधी सांगू नका आणि संसार न केलेला सांगितच राहा. कारण संसार कसा आहे? खरं बोलण्याचा आहे का खोटं बोलण्याचा आहे? लटिका व्यवहार.
सर्व हा संसार. इतकं खोटं बोलत जा. आत्ता मी गाडीत बसून आलो ना, झिरो पॉईंट एक जण हात दाखवला, दिसले भजण्यासारखेच कपडे, त्याला गाडीत बसवलं. बाजूला माझ्याबरोबर महाराज, आमच्याच गावातला माणूस बसलेला, आणि बसल्याबरोबर ते म्हणला, महाराज कुठं चालले? म्हणलं पिंपळ खुंट्याला कीर्तन आहे. बरं महाराज, पीक पाणी कसं आहे? त्याला म्हणलं चांगलं आहे. म्हणलं हळद किती आहे? मी म्हणलं 5 एकर. हळद किती आहे? 5 एकर. ते मला ऊस किती आहे? म्हणलं 9 एकर. कापूस किती आहे? 3.5 एकर. गहू किती आहे? म्हणलं पुन्हा 6 एकर. आता माझ्या गावातला माणूस बाजूला बसलेलं, त्याला मळमळ व्हायला, त्याला माहिती याला 3 एकर रान, सगळी 7-12 3 एकरची, आणि एवढं वाढून कसं सांगायले हे? ते म्हणाले महाराज. मी म्हणलं गप. ते म्हणाले महाराज गप. पण त्याला सहन झालं नाही. ते म्हणला महाराज तुम्हाला 3 एकर रान आहे आणि एवढं कसे सांगायले? माझ्या बरोबर असलेला तो भजन्या माणूस म्हणला, महाराज तुम्ही एवढं लबाड बोलायले, तुम्हाला म्हणलं माहित नाही, मी बटेने केले, याला माहित नाही का? हा प्रपंच आहे, प्रपंच खोटा बोलल्याशिवाय होत नाही. म्हणून प्रपंचामध्ये न केलेल्या गोष्टी सांगा आणि परमार्थामध्ये केलेल्या सुद्धा गोष्टी सांगू नका, त्याचाच परमार्थ फळाला येतो. भगवान शंकरानं नामचिंतनाच्या राशीच्या राशी, ढिगचे ढिग पडले, सगळे झाकून ठेवले, पण पार्वती माता ऐकती का हो? भगवान शंकराने बिचाराने किती सांगू द्या, हट्ट केला, गेली आणि एका राशीचं वस्त्र, एका राशीवरचा कपडा बाजूला केला, आणि परिणाम नामचिंतनाची रास उघडी झाली, आणि उघडी झाल्याबरोबर त्याच्यातलं नाम आलं आणि पार्वतीच्या हाताला चिकटलं. पार्वती मातेच्या हाताला चिकटलं. हाताला नामचिंतन चिकटल्याबरोबर पार्वती माता त्याला चोळून काढण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण नामचिंतन एवढं महाराज ते नाव चिटकलं, निघतच नाही. एवढं चोळलं, एवढं चोळलं, एवढं चोळलं, आणि चोळून चोळून त्याच्यापासून एक सगुण साकार मूर्ती तयार झाली. त्याचं नाव गणपती. त्याचं नाव गणपती. माणसं म्हणले पार्वती आंघोळीला गेली आणि तिच्या अंगावर मळत निघाला. मला सांगा, आपल्या पार्वतीच्या अंगावर मळ नाही, ती देवाची पार्वती आहे. आपली पार्वती बघा महाराज, किती शॅम्पू, हो किती महाराज सौंदर्य प्रसाधनं, किती साबणा, किती नाना प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनं निघाले आता, आणि त्या पार्वतीच्या मातेच्या अंगावर मळ असेल असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या बुद्धीला पटतंय का? का नामचिंतनापासून जी मूर्ती निर्माण झाली त्याचं नाव श्री गणेश, आणि म्हणून त्याला मंगल म्हणतात. भीष्मानं सुद्धा सांगितलं महाराज युधिष्ठिराला, विचारला होता प्रश्न धर्मराजानं. युधिष्ठिरवाच जगत्प्रभु देवदेवम मनंतम पुरुषोत्तमम. हो, मला एक सांगा, किमेकम दैवतम लोके कि वाक्य परायणम. देव कोणता आहे? तो मंगल कसा आहे? मग देवाचं नाव किती मंगल आहे? मंगलानाम च मंगलम. सर्व मंगलामध्ये कोण आहे? आणि कोणाचं नामचिंतन मंगल आहे? ज्याचं नाव आहे जगत प्रभू, जो पुरुषामध्ये उत्तम आहे. आणि पुरुष, तुम्ही आम्ही सगळे पुरुष आहेत, पण पुरुषामध्ये उत्तम नाही आहे तुम्ही आम्ही. आपण पुरुषोत्तम नाही. पुरुषोत्तम जगामध्ये एकच, ज्याचं नाव देव. आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर गीतेचा 15वा अध्याय बघा. विठला विठला. पुरुषोत्तम कोणाला म्हणतात? आता बघा, कौरव पांडवाचं युद्ध चालू आहे, आणि युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाला काय लावलेले आहेत? घोडे आहेत. लक्ष देऊन ऐका सगळेजण. अर्जुनाच्या रथाला काय? घोडे आहेत. मला सांगा, रथाच्या घोड्याला अर्जुनाची चिंता आहे का? अर्जुन मेला काय, दुर्योधन मेला काय, आणि कृष्ण मेला काय, घोड्याला काय चिंता आहे का? हरिपाठ चालू आहे काय, भागवत कथा चालू आहे काय, कीर्तन चालू आहे का? घोड्याला एकच चिंता फक्त का? पुंडलिकाम. पुंडलिका म्हणलं की फुरका हाणायचा. हो, पण जे पुंडलिका म्हणलं फुरका हाणतात त्याला पाया पडून विनंती, फुरका हा कधी हाणू नका. आमच्या गावातल्या एक जण हाणली, अजून दवाखान्यात आहे. गपचूप तुकडा घ्यायचा, वरणात बुडवायचा, आणि गुपचूप तोंडात घास घालायचा. घोड्याला अर्जुनाची चिंता नाही, घोड्याला रथाची चिंता नाही, घोड्याला महाराज कृष्णाची चिंता नाही. घोड्याचं काम फक्त आहार निद्रा भय मैथून सर्व येऊनी समसमान. पण त्याच्या उलट अर्जुन रथामध्ये बसलेला आहे. अर्जुनाला घोड्याची चिंता आहे, रथाची चिंता आहे. माझा विजय झाला पाहिजे, कौरवाची हार झाली पाहिजे, आणि माझ्या मागे लावलेला जो ध्वज आहे, जुन्या काळात युद्धातला नियम होता, राजाचा जर ध्वज शत्रूनं खाली पाडला तर त्या राजाला युद्ध करता येत नव्हतं. मग तो राजा पराजित झाला असं जाहीर केलं जात होतं. माऊलीने त्या ध्वजाकडे पाहून एक अभंग सुद्धा लिहिला, आणि त्याचं वर्णन केलं. महाराज, ते ध्वज कसा आहे? पाहे पा ध्वजेचे, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, पाहे पा ध्वजेचे चिरगुट.
जतन करिता कष्ट जय हो. राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तैसा मी एक पतित राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित ऐसा मी एक पतित पाय पाधवाचे तिरकुट राया जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित तुझ परी तुझा पुत्रावा पाय पाधवाचे तिरकुट राया जतन करिता कष्ट ऐसा मी एक पतित परी तुझा पुत्रांकित हात मोडताना राहू दे. पुन्हा उद्या पंक्ती जोडायच्या. काय म्हणतात? पाहे पा ध्वजेचे चिरगुट थोडा ट्रबल द्या. राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. ध्वजाचं रक्षण करायचंय. अर्जुनाला एवढा ताण आहे. घोड्याला काही ताण आहे का? घोड्याला काही ताण नाही. अर्जुनाला एवढा ताण आहे. त्याच्या उलट भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुनाचा ताण, घोड्याचा ताण, जे जे शस्त्र आले महाराज अर्जुनावर ते आपण सहन करायचे. भगवान कृष्ण परमात्मा रथाच्या खाली उतरले. रथाचं काय झालं? रथ जळून भस्म झाला. म्हणून स्वतःची चिंता करणारे घोडे त्यांना काही चिंता नाही महाराज. ते प्राण्याच्या जीवनामध्ये येतात आणि मग स्वतःचा विचार करणारा आणि माझंच खरं झालं पाहिजे तो अर्जुन आहे. मात्र सगळ्याचं कल्याण झालं पाहिजे आणि सगळ्याला जोपासणारा पोषितो जगासी एकलाची आणि त्याचं नाम आहे देव आणि त्याच देवाचं नाम मंगल आहे आणि ते मंगल नाम आपण घेतलं पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात कधी घेतलं पाहिजे? कधी कधी नाही, आधी मधी नाही. आणि देवाचं नामचिंतन सतत घेतल्यानं होतंय काय? जगद्गुरु बोलले अभंगाच्या पहिल्या चरणात. सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा
सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व सुख झालो सर्व सुख झालो सर्व तुकोबाराय म्हणतात सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आता पहिला शब्द आहे सदा. सदा म्हणजे काय? सतत. सतत म्हणजे काय? नेहमी नेहमी. जसं प्रपंचातली विषय माणूस नेहमी नेहमीच चगळतात तसं परमार्थ माणूस नेहमी नेहमी सतत करत नाही. सतत करत नाही. आणि भगवान म्हणतात जे सतत करतात त्याचाच परमार्थ आहे. त्याचाच परमार्थ आहे. मग मला सांगा, रात्रंदिवस सुख दुःखामध्ये सहभागी होणारा आपला मित्र आहे, सुखामध्ये आपल्याबरोबर राहणारा, दुःखामध्ये आणि अडचणीमध्ये आपलं काम करणारा, आणि मध्यरात्री 12 वाजता 1-1:30 वाजता त्याचा फोन आला, आपण उचलणार का स्विच ऑफ करणार? अहो हे का पोथीतलं आहे का? मरायची झाली बाबा. उचलणार का कट करणार? माणसा नरम असावं नाही तर कडक असा, वातड नसू नये. दात लय बेजार होते चावून चावून. काय करणार माय आपण? उचलणार. हो का? परमात्मा खरे उपकार यायचे आहेत गुरुजी, या माईचे आहेत सगळ्या. हो मला सांगा, कथेला जास्त पुरुष असतात का महिला? महिला. हो हरिपाठाला महिला, कीर्तनाला आणि पंक्तीला यायचा नंबर याला खालचं पाहिजे मार. हो आणि तुम्हाला पुंडलिका पहिली पंगत महिलाची पाहिजे. पण काय माहितीये का, सगळ्याला हे माग आणि पंक्तीला पुढं. परमार्थावर खरे उपकार आजच्या काळामध्ये तरी या माय माऊलीचे. इथं कथा चालू असू द्या, हो मुंजाराम महाराजांनी कथा सांगू द्या आणि अचानकपणे वारा येऊ द्या. वारा आल्याबरोबर इथले समय विजली, याच्यातलं एखादा माणूस उठते का? माय एखादी इकडे माय उठती माझी, एखादी माझी माय उठती आणि लगेच काय करती? समय पेटवती. दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करते, संध्याकाळी घरी येते आणि घरी आल्याबरोबर तुळशीच्या पुढचा दिवा कोण पेटवतंय? माझी माय पेटवते. लगेच उदबत्ती आणती, लगेच मला जय हो म्हणती. उदबत्त्या कोण पेटवताय? भ्यायचं नाही तुम्ही, तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. कोणाच्या? 1,500च्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी तुम्ही. अजिबात तुम्ही भ्यायचं नाही कोणाला. यायला तर भ्यायचंच नाही. मला सांगा, जर समय विजली तर कोण पेटवताय? भिवू नका, एक व्हा सगळ्या म्हणा आम्ही. कोण पेटवताय? आम्ही. दिवे कोण पेटवताय? उदबत्त्या कोण पेटवताय? घर कोण पेटवताय? काय चुकलं का? बरोबर आहे ना? हा तुम्हाला खरं सांगू का, सगळा सत्यानाश जर कोण केला असेल तर ते म्हणा खरंच केलंय तुम्ही. विठला विठला तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाशी. कसा सत्यानाश केला? तर इथे बोलून काही बोलता येईल का? खरंच बोलावं लागेल. कसं केलं आहे का? एका बाईला 10 वर्षाचा एक मुलगा आहे आणि 5 वर्षाचा एक मुलगा आहे. 10 वर्षाचा मुलगा अंगणामध्ये खेळू लागला आणि 5 वर्षाचा मुलगा पळत आला, आईच्या पदराला पकडलं आणि काय म्हणला, मम्मी 5 रुपये दे, 5 रुपये दे. लगेच तिने डाळीच्या डब्यात हात घातला, त्याला 5 रुपये दिले, पळत दुकानावर गेला आणि चॉकलेट घेऊन आला. चॉकलेट घेऊन आल्याबरोबर त्यानं चॉकलेट फोडली आणि चॉकलेट खाणार. चॉकलेट तर माहिती आहे तुम्हाला का? काढू? चॉकलेट तर माहिती आहे ना. चॉकलेट हे लहान लहान मुलं असतात ना, पाहुणा जर घरी आला तर प्रत्येक लेकराला वाटते पाहुण्यानं मला काय द्यावं? कुळी कन्या पुत्र. लेकराला काय वाटते? पाहुण्यानं मला चॉकलेट द्यावं. ऐका ऐका, प्रत्येक लहान लेकराची इच्छा आहे मला चॉकलेट द्यावं. पण मोठेपणी जर कोणी चॉकलेट दिली ना, चलू द्या काही नाही, चहा होणारच आहे. लगेच त्याने चॉकलेट फोडली आणि चॉकलेट खाणार. इतक्यात त्याचा मोठा भाऊ येताना त्याला दिसला, पळतच गेला. काय म्हणला, मम्मी काय रे बाळा, दादा यायलाय. काय म्हणी? दादा यायलाय. मम्मी म्हणली, बाळा दादा यायलाय ना, चॉकलेट लपून ठेव. काय म्हणली? चॉकलेट लपून ठेव. 5 वर्षाच्या बाळानं चॉकलेट लपून ठेवली. थोडा मोठा झाला, कापसाचे गठुडे तिकडेच लपून ठेवले. हळद तर घडूच दिली नाही. तसाच मार कोच्या चिकला त्यानं. उसाच्या मुळ्या टालीमधून काढल्या आणि रसवंतीवाल्या लिखल्या. ज्यानं कारभार केला त्यानं 3 मजल्याची बिल्डिंग बांधली आणि ज्यानं शेतामध्ये काबाड कष्ट केले त्या भावाला भिकाला लावलं महाराज. त्याच वेळेला त्याची मम्मी जर म्हणली असती, बाळा दादा यायलाय ना, चॉकलेट 2 जण वाटून खा, तर भावानं भावाला मारला असतं, भाऊ भावाचा वैरी झाला असता, दोघांची दुश्मनी झाली असती. मग खरा सत्यानाश कोण केलाय?
म्हणा विठला विठला. म्हणून तुकोबाराय म्हणतात परमात्म्याचं नामचिंतन करा, पण कसा करा? सदा नामघोष, सदा सतत. जसं माणसाचा दिनक्रम ठरलेला आहे, सकाळी उठणे, स्नान करणे, नित्यकर्म आटोपणे, जेवणे, दिवसभर काम करणे, संध्याकाळी जाणे, पुन्हा जेवणे, पुन्हा झोपणे, चालू चायरा हात गाडो चालू आहे. पण परमार्थ बोटावर मोजणे एवढ्या लोकांचाच नित्य नियमानं चालू आहे. आणि जे सतत परमात्म्याचं नामचिंतन करतात त्यालाच परमात्मा कळतो. पद्धत अशी आहे, आपला परमार्थ करण्याची पद्धतच चूक आहे. देवाचं नामचिंतन हे साधन आहे आणि परमात्मा साध्य आहे. साधनाचा उपयोग कुठपर्यंत असतंय? साध्य प्राप्त होईपर्यंत. एकदा साध्य प्राप्त झालं की साधनाचा काही संबंध नाही. महाराज म्हणतात विठला विठला. आत्मतृप्ती झाली या जैसी साधने सरती अपयशी. म्हणून साधनाचा वापर कधी करायचा? साध्य म्हणून नाही करायचा. एक माणूस हिंगलून गाडीत बसलो आणि परभणीचं तिकीट काढलं. काढ्याबरोबर परभणी आली. कंडक्टर म्हणला उतरा. कंडक्टर काय म्हणे? उतरा. ते म्हणला उतरत नाही. गाडी परभणीत गेली, उतरत नाही. मग हिंगोलीला गाडी चालली, मला हिंगोलीचं तिकीट द्या. लगेच हिंगोलीचं तिकीट काढलं. पुन्हा कंडक्टर मला हिंगोली आली, उतरा. ते मला उतरत नाही. गाडी परभणीला. परभणी हिंगोली, परभणी हिंगोली. 1.5 एकर रान गेलं. किती गेलं? 1.5 एकर रान त्याचं गेलं महाराज येण्या जाण्यामध्ये. कंडक्टरचं काय गेलं? कंडक्टरचं काही गेलं नाही. परिणाम साधनाला साध्य समजून महाराज परमार्थ करत राहताल. किती जन्म जरी घेतले तरी साध्य तुम्हाला मिळणार नाही. विठला विठला. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम हे साधन आहे आणि परमात्मा साध्य आहे. देवाचं नाव काय घ्यायचं तुम्हाला एक सांगतो. हत्ती म्हणल्याबरोबर तुमच्या लक्षात हत्ती येतंय का? मांजर का? वाघ का? सिंह? जांभळ्या. हत्ती म्हणल्याबरोबर काय लक्षात येते आपल्या? हत्ती म्हणल्याबरोबर त्याचे खांबासारखे पाय, शेपूट, गोटेसारखे डोळे, सुपासारखे कान. हत्ती म्हणल्याबरोबर त्याची एवढे लक्षण लक्षात आले. हत्ती म्हणल्यावर सिंह लक्षात येत नाही, कोला कुत्रा मांजर लक्षात येत नाही. तसं देवाचं नामचिंतन केलं की काय लक्षात आला पाहिजे? देवच लक्षात आला पाहिजे. असं नामचिंतन पाहिजे. आणि असं नामचिंतन ज्यानं केलं परमात्मा त्याला प्राप्त झाला. मग ते नामचिंतन खंडित जर झालं, हो, नामचिंतन सतत करणारे कोण आहेत? तर भक्त आहेत महाराज, साधू आहेत आणि संत आहेत. संत रात्रंदिवस नामचिंतन करतात. म्हणून जोही जीव त्या संत महात्म्याच्या संगतीमध्ये जातो त्याला देव कळतो. काय म्हणतात? बैसता संतांचे संगती, कळो आले कमलापती, माझे कोणीच नव्हती, निश्चयी चित्ती दृढ झाला. कोणाच्या संगतीमध्ये आले? संतांच्या संगतीमध्ये आले, सद्गुरूच्या संगतीमध्ये आले, साधूच्या संगतीमध्ये आले आणि तुम्हाला परमात्मा प्राप्त झाला. का? त्यांनी आधी सतत केलंय म्हणून. सतत केले म्हणून. सातत्य जर नसेल, ऐका, सातत्य जर नसेल कोणतीही गोष्ट असू द्या फलप्राप्ती होत नाही. सातत्य सदा कशाला म्हणतात? एका गावात एका कीर्तनकार महाराजाचं लग्न झालं. आता सध्या कीर्तन करायचे, गायनाचार्य यायचे, हो घालू नाव घालू, मृदंगाचार्याचेच लग्न व्हायलेत. का? आणि सरासरी 90% समाज आता माळकरी झालाय. का? कोणी म्हणाले महाराज पोराची संपत्ती कोणी विचारणं, धन ऐश्वर्य विचारणं, कोणी फक्त विचारले पाहुणे माळकरी आहेत का, भजनातले आहेत का. माळकऱ्याचे एवढं वजन वाढले आता. नंतर हेच हरामखोर लोक त्या माळकऱ्याला नावं ठेवत होते. काय म्हणत होते? माळकरी, पुढचं नका म्हणून सगळ्याला माहिती आहे. नाहीतर माळकऱ्याला नाव ठेवत होते. आता काही म्हणतात महाराज आम्हाला भेटल्याच्या नंतर, महाराज तुमचे माळकरी फार बैमान आहेत, तुमचे माळकरी असे आहेत, तुमचे माळकरी तसे आहेत. त्यांना मी एकच सांगितलं, माळकरी असे नसतात, माळकरी तसे नसतात, माळकरी बैमान नसतात. ते म्हणला मग बैमान लोकांना माळा घातल्यात, बैमान लोकांना माळा घातल्यात म्हणून माळकरी तेवढी बदनाम झाली. विठला विठला. आणि त्या कीर्तनकाराचं लग्न झालं. लग्न तर माहिती आहे तुम्हाला? लग्न तर माहिती आहे ना? इकडे बघा, माझ्याकडे बघा. हा, लय लोक ताण घेतात. तो काय उगत ताण यायला ढेरी एवढी काऊन असेल, आहे ना? तुम्हाला गरज काय त्या ढेरीहून? नाही गरज काय त्या ढेरीची तुम्हाला? चुकून रुमाल लहान आलाय म्हणून मोठी दिसायली, नाही तर रुमाल मोठा असतं दिसतच नाही ती. तुम्ही ताण घेऊ नका, फक्त कीर्तन ऐका.
विठला विठला. आणि त्या कीर्तनकाराचं लग्न झालं. आता लग्न तर माहिती आहे तुम्हाला. लग्न म्हणजे काय, आता जे लवकर होईन ते. हा, आणि जेवढे महाराज इथं जुने माणसं बसलेले आहेत ना, त्याच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. कोणी भाग्यवान नाही का? एका एकानं 10 15 मुली बघितल्या गुरुजी. एवढे जुन्या काळात ते नवरदेव माफी मागून बोलतो, एवढे आडमुठ लोक जुन्या काळातले. हा, किती आडमुठ. आमच्या महाराज चुलत बहिणीला नवरदेव बघायला आला. एक मुलगी अशी होती साक्षात लक्ष्मी सारखी, बघितल्याबरोबर तिला कोणी पसंत करेल. पण मुलगा सुंदर होता, नोकरी सरकारी होती, 10-15 एकर जमीन होती. त्याने मुलगी पाहिली आणि पाहिल्याबरोबर मी म्हणलं पसंत आहे का तुम्हाला? ते म्हणलं महाराज मला पुन्हा डबल मुलगी बघायची. जुना काळ वाईट होता. मुलगी जर बघायला माणसं आले ना, ती मुलगी 10वी 12वी झालेली असायची, बिचारी शिकलेली बी नसायची, बरोबर साडी धरता यायची नाही, ते पदर धरता यायचा नाही, मिऱ्या धरता यायच्या नाही, आणि पुढे नाव विचारलं बसायचं मिशेच्या झोपक्यावाला माणूस. ती लेकरू घाबरलेलं. महाराज 8वी 9वी शिकलेलं, जुन्या काळात लहानपणी लग्न व्हायचे आणि मग त्याला मोठाले डोळे करायचे आणि काय म्हणायचा, नाव काय? त्याला म्हणलं काय खातो का काय? ती थरथर कापली नवरी महाराज. हो, नाव काय? तिला सांगितलं कसं बस नाव, बापाचं नाव सांगितलं कसं बसू. मागून दुसरं एक होतं, ते मला मामाचं गाव. आता गरज आहे काय मामाचं गाव? मामाचं गाव. आणि जो समोर झोपक्यावाला बसलो होतो ना मिशावाला, ते मला स्वयंपाक येते का? ती म्हणली हो. ती म्हणली हो. ते म्हणलं हो. ते मला एकदाच 50 पाहुणे आले आहो. ती म्हणली लग्न झाल्या तुला ढाबा टाकायचा का? आता एकदाच 50 पाहुणे येतात का हो? आणि जर एकदाच 50 पाहुणे आले तर भावकीला पीठ वाटायचं, 2-2 चपात्या का काढून घेण्यात त्याईनं? तुम्हाला वाटलं पिंपळखोड्यातलं माहित नाही मला? तुम्ही नामी एकच. विठला विठला. त्यानं मुलगी बघितली आणि मुलगी बघितल्याबरोबर मला म्हणे महाराज मला पुन्हा डबल मुलगी बघायची. त्याला म्हणलं ठीक आहे. त्या नवरीला घेतलं, मी गेलो त्या नवरदेवाला घेतलं. नवरी नवरदेवाकडे पाऊल आली, नवरी नवरदेवाकडे, नवरदेव नवरी. आणि तुम्हाला माहिती कोण आज पाहणार कोणाकडे? तुम्ही दोघं एकमेकाकडे बघू लागले आणि बघितल्या त्यानं पटकन खिशात हात घातला. खिशात हात घातल्या रामकृष्ण मला वाटतं नक्की मोबाईल देते. आता मोबाईल तुमच्याकडे देते मोबाईल? का देऊ नका? गावातल्या 100 जणांच्या सोयरी की होईन आणि याची एकट्याचीच वाली हे पेऊनच फोन लावायला उजळले भाग्य. आता मोठी सोयरी पाहिले काय? अजिबात मोबाईल द्यायचा नाही का? अक्षदा पडस्तोर काही खरं नाही, मार्केट तेज आहे. आई वेळेला बोहल्यावर नवरदेव बदलायला तानच घ्यायचा नाही. जेव्हा अक्षदा पडल्या ती आपल्या घरी आल्या मगच आपली, नाहीतर काही महाराज राहिलं नाही. आणि मग त्यानं खिशामध्ये हात घातला. मला वाटलं नक्की मोबाईल देते का, पण त्यानं काय केलं माहितीये का? वाभर सुतळी बाहेर काढली. सुतळी. आता मला वाटलं काय दोरी घालतंय का काय, गाठी गाठी मारून घालतेत ना दोरी. हो, त्यानं काय केलं, नवरी मोजली, एक बोटभर कमी भरली, कॅन्सल केली. जुन्या काळात ते नवरदेव एवढे आडमोट. आताचे माझे मित्र किती समजदार, किती समजदार. वैभव महाराज काळी असली तरी होच म्हणाले, गोरी असली तरी, उंच असली तरी, बुटकी असली तरी, उदबत्ती असली तरी, डब्बर रोटी असली तरी. का? त्याला माहित आहे एकदा बोर्डावरची केस गेली पुन्हा पुकार सुद्धा नाही. हो, पुकार सुद्धा नाही. विठला विठला. चला काय सांगू लागलो? अहो तुमचं असं आहे म्हणून आमचं असं आहे. तुम्ही उदबत्ती आम्ही गणपती, त्याचं कारणच ते, दुसरं काही कारण नाही त्याचं. हो, कीर्तनकाराचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर 2 दिवस झाले. आता ऐका, सत्यनारायणाचा कार्यक्रम आटोपला आणि पलीकडच्या गावात तुम्हाला मी काय सांगायलो, सातत्य नसल्या होतंय काय, सातत्य नसल्या होतंय काय. आणि पलीकडच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात 8:30ची वेळ झाली. महाराज भजन सुरू झालं आणि ऐन वेळेला त्या गावात जो कीर्तनकार येणार होता त्यानं महाराज सप्त्याच्या कमिटीला फोन केला आणि त्यानं सांगितलं माझं येणं होत नाही का, माझे चुलते वारलेत. का? 2000 तिकडे आगाव आली. याला किती चुलते आहेत, किती आजोबा आहेत, किती चुलते आहेत, जे मला बोलता येत नाही ते बी किती आहेत. का? 4000 आगावले की चुलता मेला, 3000 आगावले की आत्या मेली, 2000 आगावले की महाराज हो हे मेला ते मेला. आणि त्यानं पलीकडच्या गावात कीर्तनाला गेला आणि या गावातल्या लोकांनी विचार केला आता भजन तर सुरू झाले आणि ऐन वेळेला कीर्तनकार कुठून आणायचा. एक जण म्हणला आता महाराजाला आपण फोन नाही लावायला पाहिजे, कालच त्यांचं लग्न झाले 2 दिवसापूर्वी, पण करणार काय. लगेच फोन लावला, महाराज
तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला आम्ही फोन नाही लावायला पाहिजे, तुमचं परवा लग्न झालंय, पण काय करणार, ऐन वेळेची गरज आहे, तुम्ही या, फक्त 10 मिनिटं अभंगावर बोला आणि कीर्तन सोडून द्या, आमचा मान राखा. महाराजांनी विचार केला, परमात्म्याची भक्ती शिवाय लगेच आले महाराज, कीर्तन केलं, पण कीर्तन रंगामध्ये आलं. 2-2.5 तास कीर्तन केलं आणि कीर्तन संपल्याबरोबर सप्ताची कमिटी आली, लगेच नारळ आणल्याबरोबर महाराजांच्या हातामध्ये दिलं. नेमकं महाराज नारळ बॅगमध्ये घालणार आणि नारळाच्या खालचं खिशात घालणार, इतक्यामध्ये फोन वाजला. महाराजांनी कानाला फोन लावला, पलीकडच्या गावातून फोन आला, महाराज कसंही करा, आमच्या गावात उद्या काल्याचं कीर्तन होतं, काल्याचे कीर्तन येणार नाहीत, तुम्ही फक्त या आणि अभंग घ्या. गेलो महाराज त्या गावात अंधारापर्यंत गेलं कीर्तन करीत. 3.5 महिने संपले, रामनवमी झाली आणि पट्टा पडला. जसं उसत होणार कोयते माहिती आहे तुम्हाला, कोयते रामनवमी झाली की हे कोयते खाली पडतात. जसं कारखान्याचा पट्टा पडला की महाराज ते कोयते खाली पडतात. आणि मग सगळे सप्ते संपले. महाराज शबनम गळ्यामध्ये घातली, दाढी वाढलेली, मिशा वाढलेल्या, जटा वाढलेल्या, आणि मग घरी आला. लग्न किती दिवसात झालं त्याचं? 2 दिवस. जुन्या काळातल्या नवरदेवाला नवरी बघायला मिळत होती का? नाही. आतमध्ये काय होता? हा होता. आतमध्ये काय होता? सोफा सेट नाही, कपाट. अंतरपाट कसा असायचा? शिखेपासून नखापर्यंत. वधूवर दृष्ट वधूवरा न करणे, नवरदेवाला नवरी दिसू नये, नवरीला नवरदेव दिसू नये. का दिसू नये? त्याच्या मागचं शास्त्र आहे का? दोघांच्या नजरेमध्ये महाराज झर भरलेलं असायचं. का? पतीच्या नजरेमध्ये झर असायचं, आता ही माझी होणार आहे, सर्वस्व मला अर्पण करणार आहे. पत्नीच्या महाराज डोळ्यामध्ये झर असायचं, सर्वस्व मी याला देव मानलेले आणि जन्मभर माझ्या बरोबर राहणार आहे. म्हणून सगळे धार्मिक कार्य झाल्याशिवाय दोघांची दृष्ट होत नव्हती. तिनं याला पाहिलेलं नव्हतं, यानं तिला पाहिलेलं नव्हतं. आणि 3.5 महिन्याला परत आल्याबरोबर बाईनं पाहिलं, कोणीतरी व्यक्ती आलाय. लगेच त्याला ते लग्नामध्ये आलेलं तांब्याचं भांड होतं बघा, त्याला काय म्हणते? अहो ते नवरदेवाला देतात ना, तुमच्याकडे देत नाहीत? काय म्हणते त्याला? माय घंगाळ म्हण. संडासच्या टमऱ्यानं आंघोळ करणारे माणसं आपण, घंगाळ त्याला म्हणतात. गंगा आले. लगेच त्याला पाय धुवायला पाणी दिलं, त्यानं पाय धुतले, लगेच घरामध्ये बसायला टाकलं. लगेच चहा आणला महाराज, चहा प्याला, 2 फुरके आणले, पानपुडा आणला, पानपुड्यातली सुपारी घेतली, खाल्ली आणि बाई दाराच्या आड गेली. आणि मग म्हणली, मामा तुम्ही कोण्या गावचे आहेत? तब्येती बरे आहे तुमच्या? हरभरे काय म्हणी? मामा तुम्ही कोण्या गावचे आहेत? मला सांगा. तिचा मामा होता का मालक? तिचा कोण होता? मालक. पण ती काय म्हणी त्याला? मामा. कारण काय झालं? संगत जास्त काळाची झाली नाही, ओळख जास्त काळाची झाली नाही. अरे पती असताना त्याला मामा म्हणावं लागलं, तसं या जीवाला मी देव असताना जीव म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागलं. फक्त परमात्म्याच्या नावाची संगत झाली नाही. आणि त्या नामचिंतनाची सदा संगत झाली तर तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठला विठला म्हणून तुकोबारायचं स्पष्ट म्हणणे, मला सदा नामघोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि तुम्हाला एक सांगतो ऐका, परमार्थामध्ये जे समाधान आहे प्रपंचामध्ये नाही. किती धनवान असू द्या, किती धनवान असू द्या, कोट्याधीश असू द्या, जगातली सगळी संपत्ती त्याच्याजवळ असू द्या, अहो काय माणसं 4-4 गोळ्या खातात तरी झोप येत नाही. 4-4 गोळ्या खातात तरी झोप येत नाही. कीर्तनात बसल्या उघडा डोळे लावले त्यानं, उघडा डोळे बघा नीट. विठला विठला म्हणून ते सुख आणि समाधान तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर परमात्म्याचं नामचिंतन घ्या. नामचिंतनच का घ्या तर जगामध्ये त्रिबाल आबादित काही असेल तर ते परमात्म्याचं नाव आहे. आणि त्या नामाचं वर्णन करताना माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाउनी वाढ नाम आहे. सगळ्यात मोठं काय असेल तर ते परमात्म्याचं नामचिंतन आहे. म्हणून आज पहिला दिवस सगळ्यांनी आपण परमात्म्याचं काय घ्यायचंय? नामचिंतन घ्यायचंय. किती दिवस घ्यायचंय? सततम कीर्तयंतो माम, सदा नाम घोष. जोपर्यंत या शरीरामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत देवाचं नाव घ्यायचंय. पण नुसतं देवाचं नाव घेऊन काय मिळेल का हो? नाही महाराज. परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही सांगितलं,
साधन आहे आणि देव साध्य आहे. साधन मिळेपर्यंत, साध्य मिळेपर्यंत परमात्म्याचं नामचिंतन. एकदा परमात्मा प्राप्त झाला, नामचिंतन सोडून द्या. विठला विठला. सगळे नामचिंतन करतात पण पद्धत उलटी आहे. हो, मला सांगा, नाम देवाचं प्राप्त करण्याचं साधन आहे, परमात्मा साध्य आहे. मग साधनाचा उपयोग कुठपर्यंत? साध्य मिळेपर्यंत. साध्य मिळेपर्यंत. साधन आपल्याला मिळालं नाही, साधनाला साध्य आपण समजून साधनामध्ये गुंतून राहिलो. साधनाला साध्य समजणं म्हणजे काय? साधनाला साध्य समजणं म्हणजे काय? जी आपल्याला गोष्ट महाराज एखादी प्राप्त करून देणार आहे, त्या गोष्टीमध्ये दंग राहणं. परमात्म्याच्या नामचिंतनाची पद्धत सांगत असताना माऊलीनं हरिपाठामध्ये सांगितलं. काय म्हणले? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मला सांगा, काय म्हणले माऊली? काय म्हणा? हरिमुखे म्हणा. म्हणा ना काहीतरी, म्हणा. काय म्हणा मुखानं? हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा. हरी हरी तुम्ही हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ. हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ. हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. देणे माया जाळ तुटतील. देणे माया जाळ तुटतील. तुटतील. हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ. हरे हरे तुम्ही म्हणा रे सकळ. तेने माया तुटतील. तेने माया तुटतील. तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ. तेने माया जाळ तुटतील. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता आहे का? मुखानं काय म्हणायचंय? हरी म्हणायचंय. आपण हरी म्हणतो का? हरिपाठ. हरिपाठ म्हणू नका मला असं म्हणायचं नाही. हरिपाठ म्हणणं गरजेचं आहे का? परमात्म्याच्या नामचिंतनाची गोडी लावणं तोपर्यंत हरिपाठ आहे का? मरेपर्यंत हरिपाठच नाही महाराज. हरिपाठ साधन आहे, साध्य परमात्मा आहे. मग हरिपाठ कुठपर्यंत? परमात्म्याच्या नामचिंतनाची गोडी परमात्मा प्राप्त करून देईपर्यंत. पण आपण हरी हरी म्हणित मग काय म्हणतो? भजे खा त्वरित भावनायुक्त. काय खा? हा, कांदा चिरायचं काम आहे आता. हा, भजे खा त्वरित म्हणित नाही महाराज त्यो. कारण भजे खा त्वरित भावनायुक्त. किती दिवस म्हणा महाराज प्राप्त होणार नाही. कारण काय? म्हणण्यामध्ये आणि जाणण्यातला फरक सांगितला नाथांनी. शोक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीसी जानोनी. हरी झाले म्हणून झाले का जानोनी झाले? परमात्म्याला जाणलं का? नामचिंतन केलं महाराज. चिंतने चिंतने तद्रुपता. आणि ती तद्रुपा प्राप्त झाली आणि परमात्मा कळाला. आणि एकदा परमात्मा कळाला, हरी आला हाता. मग कैची भय चिंता त्याची सरली रधार. झाला सफल व्यापार. पण जीवाला तो परमात्मा कळत नाही का? नामचिंतनामध्ये गुंतलेला आहे. परमात्मा प्राप्त करण्याची इच्छा नाही. असं वाटतंय जीवाला की हेच मला प्राप्त देव आहे, हाच देव आहे, हाच देव आहे. साधन साध्य नसते. आणि साधनाचा उपयोग कुठपर्यंत आहे का? विठला विठला. एक गाव आहे आणि त्या गावामध्ये
एक माणूस आहे महाराज, सगळ्या गावात श्रीमंत आहे. गावात कशाला, 5-50 खेड्यात त्याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही. गडगंज संपत्ती, 400-500 एकर जमीन आहे. धनसंपत्तीला तर कमीच नाही महाराज. आणि शावकरी होते त्याच्याकडं, शावकरी 10 रुपये टक्क्यानं, 7 रुपये टक्क्यानं. तुमच्याकडे किती नाही? 3 आहे का? बरं आहे, चांगलं, मस्त. 3 चांगलं असतं. 3 असलं ना, द्यावा बिन घ्यावा बी, म्हणजे येतात बी आणि देता बी येतात. 10-5च्या नादी लागू नका, वापसच येत नाहीत. हो, येतच नाही देवाशपथ, नकत नादी लागू तुम्ही त्याच्या. आणि मग शावकारी होती. मात्र काय माहितीये का गुरुजी, त्याला आडवी रेष ओढता येत नव्हती. जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नाही, जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नाही. आणि योगायोगानं गावात मारुतीच्या मंदिरात दर्शनाला गेला आणि बाजूला शाळा होती आणि शाळेमध्ये आरडाओरड चालू होती. हे लगेच तिथं गेला आणि पाहिलं तर काय, ग्रामपंचायत त्या शाळेमध्ये निवडणूक लागली होती. कशाची? शालेय व्यवस्थापन समिती. सरकारनं ठरवून टाकले लोकायला सुखानं जगू द्यायचं. हो, आणि लोकांना एवढा राजकारणाचा नाद लागलाय देवाशपथ. काल एक जण माझ्याकडे आलं, मला काय म्हणलं माहिती आहे का, महाराज मला उभं राहायचंय. म्हणलं मग कोणी तिकीट देईन का, कोणी तिकीट देईन का? त्याला म्हणलं जाय बाबा एसटीत. तुम्हाला काय चिमटा गिमटा घेऊ का हो? त्याला काय म्हणलं मी, जाय एसटीत. ते म्हणलं एसटीत कशाला? म्हणलं कंडक्टर तिकीटही देते आणि तुला उभाही करते, बसायला जागाच नाही, सगळे 0-0 वालेच. पैसा काढून तिकीट काढले त्याला जागा नाही, म्हातारे सगळे भरलेले. हो, एवढा छंद लागलाय. काय कोण म्हणील हो. एक जण म्हणला तुम्ही कोणाचे आहेत? म्हणजे शिवसेनेचे आहेत, भाजपचे आहेत, घडीचे आहेत का पंजाचे आहेत? त्याला म्हणलं कोणाचाच नाही, मी माय बापाचा आहे. हा, कोणाचे आहेत का महाराज? आपण आपल्या माय बापाचे. एवढा छंद आहे. आणि निवडणूक लागल्याबरोबर हे गेलं बिचारा, ज्याला काही म्हणता येत नाही, ज्याला आडवर रेग ओढता येत नाही. पण गावात श्रीमंत माणूस, इकडचे बाजूवाले म्हणाले अध्यक्ष आमचा झाला पाहिजे, इकडच्या बाजूवाले म्हणाले अध्यक्ष आमचा झाला पाहिजे. आणि दोघा पार्ट्याने याच्याकडे पाहिले की गप बसले का, दोन्ही पार्ट्याला यादन पैसे याचीच. राजकारणी लोक म्हणजे काय, आगे बडो भिकारी धंदा. याचं 100चं पेट्रोल, त्याचं 100चं. येताना खिचडी नाही, भजी नाही, उपाशी बेले. आणि घरी ते तिकडून जेवून आले म्हणून स्वयंपाक केला नाही, रात्रीची कुटकी खाल्ली त्यानं. हे कार्यकर्त्याची गत आहे महाराज. का? मी अनुभवलेलं आहे म्हणून. विठ्ठला विठ्ठला. आणि लगेच राजकारणाचा नियम आहे. राजकारणाचा काय नियम आहे का, आपल्याला जर मिळत नसल तर दुसऱ्याला सुद्धा मिळू द्यायचं नाही. मग इकडचं माहित होतं आपली बाजू कमजोर आहे, आपला अध्यक्ष होणार नाही. हे इकडचा उठला आणि काय म्हणला ना, तुमचा ना आमचा अध्यक्ष पाटलालाच करून टाका. कोणाला? त्या श्रीमंत शावकाराला. आता याला काहीच माहित नाही. केला अध्यक्ष, हार घातला, शाल लागली आणि मग 8-15 दिवस निघून गेले. आणि एक दिवस हे अध्यक्ष साहेब आपलं 5-6 लेकर वर्षाचं लेकरू करंगेल धरले आणि दर्शनाला आले. आल्याबरोबर मनामध्ये विचार केला, मी तर शाळेचा अध्यक्ष आहे. मी कोण आहे? शाळेचा अध्यक्ष आहे. शाळेमध्ये काय चाललंय आपण गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. कारण माणसाला पद मिळालं की मद येत असते. ठरलेले महाराज, पद मिळालं ना अहंकार येत असते. जुन्या काळात सून घरी आली, सासूला सासूचं पद मिळालं की तिला सुद्धा काय येत होता? कोण्या काळात हिम्मत आहे का म्हणायची? नाही तर तुकडा मिळत नाही महाराज. संध्याकाळी पद आले की माणसाला मद येते. आणि शाळेमध्ये गेल्याबरोबर हेडमास्टरनं लांबूनच बघितलं महाराज. बघितल्याबरोबर लगेच सुटले, बसायला खुर्ची टाकली. बसा अध्यक्ष साहेब, बरं झालं आले, किती दिवस झाला आले नाही. आणि लहान लेकरू बसलेलं, त्या लहान लेकराजवळ गेले महाराज. ते हेडमास्तर त्याच्या गालाला पकडलं आणि अध्यक्ष साहेबाला विचारलं कोणाचं आहे? ते म्हणले आपलंच आहे. किती वर्ष झाले बाळाला? याची जन्मतारीख? आता याला आडवी रेग ओढता येत नाही, याला माहितच नाही 1900-2000. हो, आणि अध्यक्ष कशाचा आहे? अध्यक्ष कशाचा आहे? हो, तुम्हाला असं लक्षात नाही. तुम्हाला सांगू का, पहिले ना अर्धी घेतली, मग कोरभर घेतली. किती कोरा झाली? आले का नाही? 3 कोरा बरोबर आलं का नाही? हा, हे लक्षात येतं आपल्या. हे नाही लवकर येत लक्षात. काय झालं? शाळेचा अध्यक्ष आणि त्याला कळत नाही महाराज. अहो गुरुजी म्हणले सांगा ना. आता जिल्हा परिषद शिक्षक महाराज, हो चांगले शाळा शिकलेले. आणि तुम्हाला एक सांगू का, जिल्हा परिषदेच्या शाळेसारखी शाळा नाही. ज्या दिवशी एसटी बंद पडेल आणि जिल्हा परिषदची शाळा बंद पडेल, त्या दिवशी लोकांचे किती हाल होतील हे तुम्हाला कळलं. चांगलं कळलं. किती खाजगी शाळा झाल्या. अहो जर अंगणवाडीतलं लेकरू शाळेत टाकायला गेलं 20-30 हजार लागतात. आणि जेवढे महाराज IAS झाले, IPS झाले माझ्या जिल्हा परिषद शाळेतूनच झाले. हे लक्षात ठेवा. म्हणून शाळा जपा. गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडू देऊ नका. लेकर शाळेमध्ये शिकवा. महाराष्ट्रामध्ये अशा नावलौकिक करणाऱ्या अनेक शाळा आहेत. खाजगी शाळेपेक्षा शिक्षण तिथं चांगलं दिलं जात आहे. खाजगी शाळेत लेकर घातल्याच्या नंतर माय बाप जेवढ्या लेकरावर लक्ष देतात, जिल्हा परिषद मध्ये घेत नाही. म्हणून ती शाळा मागे. विठ्ठला शिक्षक आले
किती वर्ष झाले, याची जन्मतारीख. हो, आता याला 1900 2000 काही माहित नाही. ते म्हणला गुरुजी जन्मतारीख काय, हा ते काय खून असेल ना, खून जुन्या काळात खुनावं चालायचं सगळं. आमच्या गावात वाड्यामध्ये ते जनगणना करायला शिक्षक आल्याबरोबर आमची आजी न शिकलेली म्हणले कोण कोण घरात आहे, म्हणले 5 माणसं आहेत. बाया किती आहेत, म्हणली 3 आहेत. माणसं किती आहेत, म्हणली 2 आहेत. तुमच्या मुलाचं नाव सांगितलं, महाराज मुलाचं नाव. म्हणली त्याची जन्मतारीख, जन्मलं केव्हा होतं, ती म्हणली आमच्या गावात नळाला पाणी आलं तर तेव्हा. आता कसं लिहावं जन्मतारीख होती, पण ती जुन्या काळातली खून होती. हो, शिक्षक हुशार, जिल्हा परिषद शाळेचे लगेच अध्यक्षाला म्हणले अहो तुम्हाला जन्मतारीख नाही लक्षात, पण अंदाजा काही खून असेल ना, खून. हो, अध्यक्ष म्हणले हा खून आहे. काय खून आहे, म्हणले आमच्या चंद्री म्हैशीला हल्या झालता आणि बरोबर 1 घंट्याला मला पोरगा झाला. जन्मतारीख लिहायची का आता ती. हो, चक्कर आली, मास्तरला खाली पडलो, तोंडावर पाणी मारून पुन्हा उठविलो. उठल्याबरोबर शिक्षक म्हणले ही जन्मतारीख. हो, शिक्षक हुशार म्हणले याचं वय किती झाले, शाळेमध्ये तरी टाका याला. हो, ते म्हणले वय काय लक्षात नाही, आता जन्मतारीख लक्षात नाही म्हणलं, पण शाळेतले शिक्षक हुशार, जिल्हा परिषद शाळा आहे. शिक्षकांनी काय केलं, फिरकी मारली, उलट बोलले. म्हणले तुम्हाला मुलाला किती वर्ष झाले लक्षात नाही, मग ते म्हैशीच्या पोराला किती वर्ष झाले. ते म्हणला मोजून 6. आणि ते शाळेचा कोण आहे, म्हैशीच्या पोराला किती वर्ष झाले त्याच्या लक्षात आहे, मात्र स्वतःच्या लेकराला नाही. त्याला शाळेचा अध्यक्ष केलं, ती शाळा मातीत झाली नाही तर काय वर येईल. मग लगेच त्याच्या शाळेमध्ये नाव टाकलं. सकाळी गेले, दप्तर आणलं, वह्या आणल्या, पेन आणले, सॉक्स आणला, बूट आणला, अंडर पॅन्ट आणल्या, ती लांडी पॅन्ट आणली, बेल्ट आणला, खाऊचा डबा आणला, पाण्याची बाटली आणली, नॅपकिन आणली, 3 रेगी 2 रेगी. बस झालं ना, 10:30 वाजतील याच्यातच. एवढा पसारा आणला आणि शाळेमध्ये गेल्याबरोबर शाळेतला पहिला दिवस. आता आहे का, काळा फळा गुरुजीच्या मागं होता. गुरुजीने खडू घेतला आणि खडू घेतल्याच्या नंतर एक अक्षर काढलं, त्याच्यावर क. पहिला दिवस महाराज अध्यक्षाच्या मुलाचा. त्याला म्हणले उठ रे. उठलं. हे अक्षर कोणतं आहे सांग. हो, ते म्हणलं गुरुजी आज पहिला दिवस आहे माझ्या शाळेचा, मला अक्षर ओळख नाही, मला एकदा सांगा, मी पक्क लक्षात ठेवील. काय म्हणे, मी पक्क लक्षात ठेवील. मग गुरुजी म्हणले याला म्हणायचं कपाचं क. काय म्हणायचं, कपाचं क. मग बाळून एवढं लक्षात ठेवलं, कपाचं क. पहिलीतून दुसरीत गेला, दुसरीतून तिसरीत गेला, तिसरीतून चौथीत गेला, 10वीला गेला तरी म्हणू लागला कपाचा. आता 10वीला गेल्यावर कप सोडून द्यावं का संगच राहू द्यावं, कसं करावं. 10वीला गेले ना, कप सोडून द्या आणि कच लक्षात ठेवा. तशी साधना म्हटली आणि साधनात साध्यातला फरक आहे. साध्य प्राप्त झालं, साधन सोडून द्या आणि परमात्मा प्राप्त करून घ्या, तेव्हाच तुम्हाला सुख मिळेल. विठला विठला तेच नाम चिंतन करा तुम्ही आणि तुम्हाला कशाची प्राप्ती होईल. अभंगाचं दुसरं चरण. सर्व सर्व अलंकार सर्व सर्व सुखल्याल सर्व अलंकार सर्व सुखल्याल सर्व अलंकार सर्व सुखल्याल सर्व अलंकार
अलंकार साप सर्व कल्याण सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व सुख सर्व अलंकार सर्व अलंकार सर्व सुख सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसू. काय म्हणतात तुकोबारा दुसऱ्या चरणात? सर्व सुख ल्यालो. हो, सर्व सुखाची प्राप्ती आहे महाराज. आणि सर्व सुख कोणाजवळ असेल? सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुख म्हणजे काय? एक सुख नाही, सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पायापाशी सदा देवा तुझ्या पायापाशी सदा देवा सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी आनंदाच्या राशी आनंदाच्या वाजवा टाळी तरी वाजवा. सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पायापाशी सदा देवा. सर्व सुख जर कोणाजवळ असतील, सर्व सुख म्हणजे काय सांगतून कीर्तन संपवतो आहे का? एक सुख आहे का? मला सांगा. 8:30ला कीर्तन सुरू झालं, तुम्हाला काय झालं? सुख झालं. आणि जर 11ला संपलं तर दुःख झालं. सोपं आहे गणित. हा, आपल्यावर घ्यायचं कधी? डाव आपल्यावर घ्यायचं लगेच कळतंय. हा, मग 10:30ला संपलं, पुन्हा सुख सुरू होण्याचं सुख वेगळं, संपण्याचं सुख वेगळं, कीर्तन बरं वाटण्याचं सुख वेगळं. मग सगळे सुख भगवान परमात्म्याच्या पायावर जातात आणि स्थिर होतात. त्याला म्हणतात सर्व सुखाचे आगर. आगर म्हणजे काय? सुख चंद्रभागे तटी सुखाचे सुख चंद्रभागे तटी सुखाचे सुख चंद्रभागे तटी सुखाचे सुख चंद्रभागे तटी कुंडलिका पाटे कुंडलिका पाटे उभे सुखाचे जे सुख चंद्रभागे सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे सुख चंद्रभागे तटी सुखाचे चंद्रभागे तटी सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी पुंडलिकासाठी उभे असे. सुखाचे आगर म्हणजे काय? हो, बघा, तुम्हाला एसटी माहिती आहे? एसटी असं करा ना, माहिती आहे तुम्हाला? एसटी बघा, दिवसभर सगळ्या एसट्या फिरतात आणि संध्याकाळी कुठे जमा होतात? डेपोमध्ये.
डेपो म्हणजे काय? आगार. हो. आणि मग रात्रभर तिथं स्थिरावतात आणि सकाळी मग कंडक्टर ड्रायव्हर येतात, आपल्या आपल्या नावाची पाटी घेतात. कोणती गाडी जालन्याला, कोणती गाडी मुंबईला, कोणती संभाजीनगरला, कोणती बीडला, कोणती हिंगोलीला, कोणती पुसदला, कोणती वाशिमला, कोणती नगरला. सगळ्या गाड्या पुन्हा दिवसभर फिरतात आणि संध्याकाळी पुन्हा त्याच डेपोमध्ये जमा होतात. जगातले तसे सगळे सुख आहेत महाराज. सगळे सुख फिरतात फिरतात. या जीवाला सुख, त्या जीवाला सुख, त्या जीवाला सुख. सुख एका प्रकारचं नाही, मात्र जमा कुठं होतात तिथंच आणि मिळतात सुद्धा कुठून तिथंच. आणि तुकोबाराय म्हणतात त्या परमात्म्याचं नामचिंतन आम्ही केलं. आणि ते कसं केलं? सदा. म्हणून आम्हाला काय झालं? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसू. बरं, देवाचं नामचिंतन घेणं किती सोपं आहे महाराज. हो. ठाईच बैसोणी करा एक चित्त, आवडी अनंत आळबाबा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. एवढं सोपं असताना लोक देवाचं नाव घेत नाही. हो, नाव घेत नाही. एका माणसाने एवढे पाप केले आणि त्याला नारदाची भेट झाली आणि नारदानं त्याला नाव घ्यायला लावलं. कोणाचं? देवाचं. असं सांगतात त्याला राम राम म्हणता येईन गेलं. त्याला काय म्हणता येईन गेलं? राम राम म्हणता येईन गेलं. पण मी सांगू का, हे सगळं चूक आहे. का? त्या वाल्मिकाला राम राम म्हणता येत नव्हतं. हे कसं चूक आहे मला सांगा. रा आणि म किती अक्षर आहेत? 2. आणि म आणि रा किती अक्षर आहेत? बरं, वेगळे आहेत का तेच आहेत? वेगळे आहेत का तेच आहेत? फक्त काय झालंय? क्रम मागं पुढे झालाय. क्रम मागं पुढे झालाय. राम मध्ये रा आधी आहे आणि म मग आहे. मरा मध्ये म आधी आहे. मरा तर माहिती आहे तुम्हाला, मरा. मरा तर माहिती आहे ना. मग राम मध्ये रा आधी आहे, म मग आहे आणि मरा मध्ये म आधी आहे आणि रा मग आहे. मग ज्याला मरा म्हणता येते त्याला राम म्हणता येत नसेल का हो? ऐका, ज्याला मरा म्हणता येते त्याला राम म्हणता येत होतं, पण त्याच्या मुखातून का निघत नव्हतं? बुद्धीमध्ये विवेक नव्हता. बुद्धीमध्ये काय नव्हता? विवेक नव्हता. आता देवाचं नाव इथं कोणाला माहित नाही, पण सगळे देवाचं नाव घेतात का? का? बुद्धीमध्ये विवेक नाही. आणि ज्या दिवशी बुद्धीमध्ये विवेक झाला, वाल्याचा वाल्मिक झाल्याशिवाय राहत नाही. हे तेवढं सत्य आहे. हे तेवढं सत्य आहे. हो म्हणले नाही नाही, त्याला म्हणताच नाही गेलं राम राम, मरा मराच म्हणू लागला. कसं मरा मरा म्हणणं? अहो, राम म्हणजे राम मराच आहे आणि मरा म्हणजे राम आहे. फक्त बुद्धीमध्ये सद्बुद्धी नसल्या कारणानं. आणि ती सद्बुद्धी जीवाला कधी प्राप्त झाली? संत संगत झाली, नारदाची भेट झाली आणि नारदानं सद्बुद्धीमध्ये विवेक जागृत केला. आणि ज्यावेळेला बुद्धीमध्ये विवेक जागृत होतो त्यावेळेला पुण्यकर्म होते आणि ज्यावेळेला बुद्धीमध्ये विवेक नष्ट होतो त्यावेळेला माणसाकडून पाप होतात. विठला विठला. सर्व प्राप्ती सुखाची झाली, सर्व अलंकार आम्हाला प्राप्त झाले. आम्ही काय केलं? फक्त एकच काम केलं, देवाचं नामचिंतन केलं. विठोबा टाळे आता शेवटची तरी वाजवा. टाळे काढा, शालिगिरी काढा, रगा काढा, रगा काढा. टाळ्या येऊ देऊ नका. का? काय काय ना आशा वाजल्यात. झोपी घालायले का लेकराला? काय काय ना आशा वाजल्यात. लिंबा खाली बसले का? अहो, टाळी सुद्धा वाजित नाही तुम्ही देवाच्या याच्यात. नामचिंतनाचं चाललंय आपलं. म्हणून परमात्म्याचं नामचिंतन ज्यानं केलं त्याला सर्व सुख प्राप्त झाले. आसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच भोगू विदेही दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसू. अभंगाचा अर्थ असाच असेल असं मला म्हणायचं नाही. आदिमाय शक्तीनं जशी बुद्धी दिली, तुम्हाला संत श्रोते मायबाबांची कृपा झाली, गुरुजीनं महाराज आशीर्वाद दिला, तसे वेळेवाकडे शब्द तुमच्यासमोर मांडण्याचा प्रामाणिक केलेला प्रयत्न होता. म्हणून माऊली म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा बिचुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते निवितसे. करविली तैशी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे झालेली शिवा. ग्रामदैवत हनुमंतराय, आदिमाया शक्ती, तुम्ही सर्व संत श्रोते मायबाप, आजच्या कीर्तनाचे यजमान, आजच्या